नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. सटाणा तालुक्यातील खतमाने येथे 10 वर्षीय बालिकेबाबत झालेल्या गंभीर अत्याचार प्रकरणाविरुद्ध नाभिक समाजाने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. या घटनेने संपूर्ण समाजात संतापाची लाट उसळली आहे. 70 वर्षीय आरोपीने केलेल्या कृत्याचा निषेध करत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नाभिक समाजाने आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, तसेच प्रकरण जलद गती न्यायालयात चालून पीडित बालिकेला तातडीने न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदनासाठी आलेलो या ठिकाणी सकल नाभिक समाजाच्या वतीने सटाणा तालुक्यातील खतमाने या गावी आमच्या समाजाच्या एका कन्येवर 70 वर्षाच्या एका नरधमाने अमानुष अत्याचार केलेले आहेत. या नरधमाला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी म्हणून आम्ही सकल नाभिक समाजाच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय SP साहेब यांना निवेदन देणार आहोत. तरी मित्रांनो, आज ज्या छत्रपती शिवरायांच्या राज्यात आपल्या आया बहिणी जर सुखरूप नसतील, अशा राज्यातील प्रशासन आणि शासन यांनी या बाबतीत कडक निर्णय करायला पाहिजे अशा नरधमांच्या बाबतीत, आणि यांना एकतर फाशी नाहीतर समाजाच्या हवाली तरी करावं, म्हणजे अशा नरधमांना वेळीच ठेचलं जाईल. या दृष्टिकोनातून आज आमचा समाज एक मोठा राजकीय वारसा लाभलेला, या देशासाठी झटणारे राष्ट्रपुरुषांचा वारसा असलेला आमच्या समाजावर येणाऱ्या काळात असा अन्याय आम्ही खपून घेणार नाहीत. आणि या खतमाने गावातील घटनेचा आम्ही तमाम धुळे जिल्ह्याच्या वतीने नाभिक समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या नरधमाला त्वरित फाशी शिक्षा व्हावी हीच आमची मागणी आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.